नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. अजित पवारांची पुण्यात बैठक, रुपाली ठोंबरे पाटील यांची भेट, आगामी निवडणुकांवर राष्ट्रवादीचा फोकस. मनोज जरांगे यांनी जालना पोलिसांना नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची केली मागणी. मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकल्यास मी सरकारसमोर आव्हान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मंत्रिपदावरून नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंतांचा थेट सरकारला इशारा. मीडिया प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचा उत्तम नमुना आहे, संजय मोरे यांचं विधान. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजप महानगर निवडणूक प्रमुखपदी निवड. भोरमध्ये भाजपला मोठा धक्का, निर्मला आवरे आता राष्ट्रवादीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित सर्जे यांनी केलं मेंडोलिन वाद्यावर वंदे मातरम गीताचं सादरीकरण. नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप सज्ज, खासदार अनिल बोंडे यांची अमरावती जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती. मेढा नगरपंचायतीच्या वाढीव करावर महायुतीचं तणाव, शिवसेनाचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदा आणि ढाणकी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तर 5.65 लाख मतदार बजावणार हक्क. भंडाऱ्यात नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक करणारा रॅकेटचा पर्दाफाश. महाड नगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात निर्णय अधिकारी महेश शितोळे यांनी मतदारांना जागरूकपणे मतदान करण्याचं केलं आवाहन. कोल्हापुरात टीईटी विरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले, राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा दिला इशारा. धाराशिवमध्ये महायुतीत तणाव, तानाजी सावंताचा एकला चलो रेचा नारा. जालन्यात महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. कोल्हापुरात अखेर दत्त दालमिया साखर कारखान्याचे ऊस दराची कोंडी फोडत ऊस वाहतुकीला केली आता सुरुवात. पिंपरी चिंचवडकरांची डिजिटल क्रांती, ऑनलाईन कर भरण्यात नवा विक्रम. निलज पाटा येथे स्कूल बसचा अपघात, 22 विद्यार्थी किरकोळ जखमी. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळलाय. स्वारगेट भुयारी मार्ग 3 दिवस बंद, वाहतूक विभागाची पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना. आणि महाराष्ट्रातील उद्योगांना मिळणार जागतिक गती, द्वितीय आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेदार परिषद पुण्यात उत्साहात संपन्न. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट.